हर हर महादेव मित्रांनो, राधे राधे. स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये तुमचा. वाजलेत 7 वाजलेत. आज झालं आहे लेट. आज जरा आवरायला उशीर झाला. उठलो मी 6:30ला. आवरायला जरा लेट झाला. आरामात जरा आज एनर्जी कमी होती. आरामात झिरमत सगळं आवरला. आणि आजचं वातावरण पाऊस आहे खूप बाहेर. कंटिन्यू पाऊस चालला आहे. सकाळ पाऊस. आज रेनकोट घालून जायलाच लागेल. चलो केळन प्रिओरकडे घेऊ लगेच. आज सकाळ भूक पण लागली जाम. काय माहीत का. तरी मी रात्री 5 चपात्या खाल्ल्या. 5 चपात्या दणकवल्या तरी पण काय माहीत. कारण काल दिवसभर असेच ठेवत होतो उपाशी आणि रात्री डायरेक्ट येऊन ठेवलो. चांगलं जेवलो. 5 चपात्या खाल्ल्या तरी आज सकाळी एवढी जाम भूक लागलेली. आता केळी खातो. केळी लगेच जिरेल बघू. वर्कआउट तरी होईल आज, काय विषय नाही. वर्कआउटला गेल्यावर काय वाटत नाही. भूक वगैरे लागते पण ढकलत वर्कआउट होतो, काय विषय नाही. तो निघालो जिमला आता. उद्या आजपासून जाम काम आहेत. म्हणजे पुढचे 4-5 दिवस जाम काम आहेत. बघू तुम्हाला काय काय गोष्टी दाखवता येणार नाही, काय गोष्टी दाखवता येतील. दाखवता येणाऱ्या गोष्टी दाखवीन. काय नाही दाखवते यार. प्रायव्हसी ठेवावं लागते. पण समजेल तुम्हाला काय आहे पुढच्या. समजेल तुम्हाला, लवकरच समजेल. आलोय जिमला. आज मारायचं आहे लेग अँड शोल्डर. पण एवढा मारायला कंटाळा आला आहे. म्हणजे आज इच्छाच नाही किंवा आज एनर्जी नाही अजिबात. तरी पण मारू जबरदस्ती. आज आलो एवढा जिमला तर 100% मारूच. आणि आज दादाला फोन नाही केला कारण त्याला बरं नाही. सोबत त्रास देण्यापेक्षा त्याला आराम करू दे. कुणाल दादा आलाय, तो वेगळा मारणार कार्डिओ वगैरे. मी आज एकटाच आहे. मारू जीवावर कसं तरी मारू. चलो मारू. Rolling down the strip with the top peeled back. Sunshine beaming, yeah, the way. सो आलोय घरी. आज मारले शोल्डर आणि लेग्स. आता आलोय घरी. पाऊस चालू आहे. येताना थोडा पाऊस नव्हता. आता आलाय घरी आल्यावर. चलो आज काय वैताग आलाय. इच्छा नाही काय करायचीच. तरी आज जबरदस्ती काहीतरी करू. हे साले कावळे कोण आहेत काय माहीत. दररोज असतात, दररोज मरत असतात. गेला एक उडाला, एक आहे. चल इथं काय तुमचा. वरडू नको, जाय तर झोडीन. आलोय घरी. प्रोटीन शेक पिताय. आज गोष्टी सगळ्या माझ्याकडून अशा रमतगमत होत आहेत. रमतगमत म्हणजे आळस आल्यासारखा किंवा इच्छा नसल्यासारखा, अशा एकदम कासवासारख्या. आज अजिबात इच्छा नाही. काहीच कुठली गोष्ट करायची इच्छा नाही. चिअर्स. प्रोटीन शेक पिऊ. आज मी 5-10 सेकंद जर लेट झालो असतो ना, जिममध्ये निघताना 5-10 मिनटं जर लेट झालो असतो तर 100% आज पावसात भिजलो. 100%. कारण जिममधून निघालो, आधी बाहेर बघितलं पाऊस नव्हता. बोलो लगेच सटकलो. गाडी लावली आपल्या बिल्डिंग खाली आपल्या पार्किंगला. आणि लगेच पाऊस चालू झाला. 5-10 मिनटं. आणि असा पण नाही थोडा जोरात पाऊस आला एकदम. 5-10 मिनटं जरी आपला 5-10 सेकंद जरी लेट असतो ना, 5-10 सेकंद, 100% आज सकाळ असा भिजलो असतो खतरनाक. असो आंघोळ झाली असती. आता ना परत घरी येऊन आंघोळ करायची गरज नसती. चलो आता काय मार्केट बघू. नंतर ओट्स बनवू, आंघोळी करू, ओट्स खाऊ आणि कामं करू. दुसरं काय आपल्याकडे. कामं इज इम्पॉर्टंट. कामाशिवाय आहे काय. पोटा पाण्याचं काहीतरी बघावं लागतं. चलो. मार्केट ओपन झालं आहे. निफ्टी आज
165 पॉईंटनी पॉझिटिव्ह आहे, म्हणजे 0.70% आज निफ्टी पॉझिटिव्ह आहे. आणि बघा त्याविषयी सांगितल्याप्रमाणे हा आय थिंक फेक ब्रेकआउट आल्यासारखं वाटतं. डेलीची फ्रेम आहे, फेक ब्रेकआउट आणि ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेऊन परत त्या झोनमध्ये गेले. इथं लिक्विडिटी घेतली मोठी, म्हणजे इथं सेलर्सला इन्व्हाइट करून सेलर्सला ट्रॅप केले. बघू आज तर गॅपअप झाला आहे चांगला, आणि बघू आजची क्लोजिंग कशी आहे त्याच्यावर डिपेंड आहे सगळं मार्केटचं, निफ्टीचं. जर हा फेक ब्रेकआउट असेल आणि लिक्विडिटी मोठी असेल तर ही लेवल 100% तोडणार निफ्टी, आणि इथून परत मग डायरेक्ट एक वरचा ट्रेंड चालू होईल, बाईंगचा ट्रेंड चालू होईल, ग्रीन ट्रेंड चालू होईल, आणि हा डायरेक्ट मोठा रेजिस्टन्स आहे, इथपर्यंत निफ्टी जाऊ शकते. सो बघू काय होतं आहे. आणि आज सगळे सेक्टर, आय टी पण आज पॉझिटिव्ह आहे, आय टी पण चांगला पॉझिटिव्ह आहे, सगळे सेक्टर पॉझिटिव्ह आहेत. आणि आपला गोल्ड ये देखो अपना गोल्ड में सेटअप आज का कुठे गेला, 1 मिनिट काढू, 1 मिनिट. हां ये देखो गोल्डमध्ये आता आजचा सेटअप बघूया कसा असेल, कारण हा रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्सला आपल्या लेवलला रिस्पेक्ट दिले, आणि इथं एक फेक ब्रेकआउट झाल्यासारखं वाटतं, म्हणजे फेक ब्रेकआउट नाही, लिक्विडिटी ग्रॅब केल्यासारखं वाटते, कारण इथं बायर्सला इन्व्हाइट करून लगेच सगळ्यांचे एस एल उडून गोल्ड खाली आला आहे. 1 तासाची टाईम फ्रेम आहे. बघू 4 तासाची वेटिंग करते क्लोजिंगची, अजून 1 तास आहे 4 तासाला. ह्या कॅन्डलवर सगळा डिपेंड आहे 4 तासाचा. ही जर कॅन्डल ह्या कॅन्डलच्या खाली क्लोज झाली तर गोल्ड पुन्हा एकदा एक सेलिंगचा ट्रेड देऊ शकतो मस्त. सो बघू आज ट्रेड कसा होतो आहे. या वीकमध्ये जाम काम आहेत मला, म्हणजे जाम, कारण माझा येतो आहे बड्डे दिवशी मला काहीतरी असं एक वेगळा करायचा आहे. ते आपण नॉर्मल केक कापतो किंवा पार्ट्या करतो, ते मला जास्त आवडत नाही. एक असं काहीतरी वेगळा करायचं आहे, हा आहे माझ्या डोक्यात एक प्लॅन. सो तुम्हाला समजेलच काय असेल ते, त्याच्या संबंधित सगळे काम आहेत या वीकमध्ये. सो बघू, जे प्लॅन केलं आहे ते झालं तर बेस्टच, कारण देवाच्या पायावर नुसता डोका टेकून तुमचे कर्म किंवा तुमचा विचार चेंज होत नाही. त्यासाठी कर्म करावं लागतात, त्यासाठी काहीतरी चांगल्या गोष्टी करायला लागतात. आंघोळ झाले मस्त, आता मस्त फ्रेश झालो आहे, बरं वाटलं जरा आंघोळ करून. आणि आता ओट्स खायला घेतलेत, ओट्स खातो आहे. सो आज मार्केट या कारणाने पॉझिटिव्ह आहे की क्रूड ऑइल आज 6.5% निगेटिव्ह आहे. क्रूड ऑइलची प्राईस 6.5% पडली, म्हणून गोल्ड आणि आपला इंडियन मार्केट पॉझिटिव्ह आहे. दॅट्स अ रिझन बिहाइंड दॅट. म्हणजे तुम्हाला एखादा दुसऱ्या दिवशीचा मार्केटचा व्ह्यू बघायचा असेल इंडियन मार्केटचा, तर तुम्ही क्रूड ऑइलवर लक्ष द्या, क्रूड ऑइलच्या प्राईजवर लक्ष द्या. इफ द प्राईज इज निगेटिव्ह ऑफ क्रूड ऑइल, then our Indian market will be positive, and if the crude oil price is positive, then our Indian market will be negative. लक्ष द्या त्याच्यावर, मग तुम्हाला एक व्ह्यू भेटेल, किंवा एखादा मार्केटचा उद्याचा म्हणजे ट्रेंड काय असेल, किंवा पॉझिटिव्ह असेल ओपनिंग का निगेटिव्ह असेल हे समजेल तुम्हाला. खातं आहे पनीर, कालची पनीर क्रिस्पी रात्रीची राहिलेली, आणि दही आहे. विषय असा झाला, अर्धवट खाल्ली मी, म्हणजे अर्धी खाऊन झाली माझी. नंतर लक्षात झालं की माझ्या व्हिडिओ काढायचे, म्हणजे नेक्स्ट लेवल आऊट झाला आहे माझा. आऊट झाला आहे म्हणजे लक्षातच नाही राहिला. अर्धा खाऊन झाल्यानंतर लक्षात आला की बाबा आपण ब्लॉगिंग करतो, काय खातो ते दाखवतो आपण. तेव्हा मी आता दाखवला, नाही तर विसरून गेलो. आज सकाळपासून जाम गोष्टी विसरायला होत आहेत. जेवतो आहे मी आता. जेवायला जिरा राईस, डाळ, बाकी काय ना. आज सॅलड भेटाल, आज सॅलड आहे, मला विसरलो आहे. सो झालं जेवण वगैरे मस्त, एक नंबर जेवण होतं आज, एक नंबर वाटलं जेवण. दाबून खाल्लं आहे, दाबून मस्त आज राईस आणि डाळ, दाबून राईस. आज सॅलड नव्हता कारण आज मी आणलं नाही, तर भाजी वगैरे खराब होती पाऊस पडल्यामुळे, मी आणलं नाही. उद्या आणू, एवढा काही विषय नाही. एक दिवस नाही खाल्लं नाही काय होत नाही. आपल्या व्हिडिओ यूट्यूबला पण जाऊन बघा,
नुसतं इंस्टाला बघू नका, यूट्यूबला पण सबस्क्राईब करा, इंस्टाला पण फॉलो करा. कारण लोकांना ना शॉर्टकटची सवय लागली. अरे मोठ्या मोठ्या व्हिडिओ पण बघा, त्यात मजा आहे. ब्लॉगमध्ये मोठ्या फुल ब्लॉगमध्ये त्यात पण मजा आहे. सो आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करू. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय. Cruising down the boulevard, cypress trees wave. West Coast flavor that'll carry you for days. Oh, the ocean breeze, it calls my name. Seagulls and the sunset in this golden frame. That's right. Late night rhythm keeps it